तर याच नीटचा पेपर फोडण्यासाठी शिवराज मोटेगावकरनं साथीदारांना हाताशी धरत सुनियोजित कट आखल्याचं सीबीआय तपासात आता उघड झालंय। मोटेगावकरची मोडच ऑपरेंडीच आता समोर आली आहे। कुलकर्णी मांढरे यांना हाताशी धरत मोटेगावकरनं हा पेपर फोडलाय। कुलकर्णी मांढरेची पद्धतशीररित्या एनटीएच्या पेपर सेट करणाऱ्या पॅनलवर हजेरी लावण्यात आली, त्यानंतर हा पेपर फोडण्यात आलाय। तर नीट पेपर घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिवराज मोटेगावकर याचे राज्यातील क्लासेस आता चर्चेत आलेत। नाशिक गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालय जवळच एका मोठ्या इमारतीमध्ये संपूर्ण एका मजल्यावर मोटेगावकर याचा आलिशान अद्ययावत असा क्लास आहे। क्लासरूम मध्ये सीसीटीव्ही, सेंट्रल एसी अशा सुविधाही देण्यात आल्यात। जेव्हा सीबीआयनं ठिकठिकाणी छापेमारी केली त्यानंतर नाशिकचा क्लासही बंद आहे। इथे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक कोणीही नाहीये। क्लासरूम, परीक्षा हॉल ही सुने पडलेत। विशेष म्हणजे नीट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक देखील इथे लावण्यात आलंय, मात्र त्यानंतर क्लासकडे कुणीही फिरकलं नाहीये। आता सीबीआयसह तपास यंत्रणा पुढे कशी कारवाई करतात याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलंय। नीट परीक्षा पेपर घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोटेगावकर यांचे ज्या ज्या शहरामध्ये क्लासेस आहेत त्या क्लासेसवर देखील आता यंत्रणांची वक्रदृष्टी आहे। आपण आता गंगापूर रोड परिसरातील एका आलिशान अशा इमारतीमध्ये आहोत आणि इथे एका 3 नंबरच्या फ्लोअरवर मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासचं पूर्णपणे त्यांनी अख्खा फ्लोअर घेतलेला आहे आणि अजूनही आपण आतमध्ये बघतोय की अनेक क्लासरूमचं काम देखील हे सुरू आहे। वरच्या बाजूला जर बघितलं तर ही इमारत आहे आणि इमारतीचं वरचं काम हे अद्यापही सुरूच आहे, म्हणजे पूर्ण इमारत ही पूर्णत्वास आलेली नाहीये। त्याचा उपयोग होत नसताना 3रा फ्लोअर मोटेगावकर याने स्वतःच्या क्लाससाठी करून घेतल्याचं आपल्याला निदर्शनास येतं। ह्या फ्लोअरवर साधारणतः एकूण 12 रूम्स करण्यात आलेले आहेत। ही जी आपण रूम बघतोय ही क्लासरूम आहे, अशा स्वरूपाचा हा मोठा हॉल आहे। एका हॉलमध्ये हे असं स्वरूपाचं पार्टिशन करण्यात आलेलं आहे। काही विद्यार्थी या बाजूला बसतात, काही विद्यार्थी त्या बाजूला बसतात। अशा स्वरूपाचे 4 एक्झाम हॉल आहेत आणि उर्वरित जे रेग्युलर क्लासरूम म्हणतो आपण, जिथे रोज कुठलं ना अध्यापनाचं कार्य चालतं, असे स्वरूपाचे 8 क्लासरूम्स आहेत आणि काही क्लासरूमचं अजूनही काम हे सुरू आहे। त्यामुळे जेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं तेव्हापासून हा क्लास बंद असल्याचं इथलं स्थानिकांचं म्हणणं आहे। अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी इथे फी भरलेली होती, ज्या पालकांनी फी भरलेली होती, त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। परंतु पोलिसांकडे म्हणा किंवा जिल्हा प्रशासनाकडे अशा स्वरूपाची अद्याप एकही तक्रार आलेली नाहीये। आणि याचं जर उदाहरण सांगायचं तर ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला त्यानंतर आपण बघतोय की नवीन जी रीनेटची तारीख होती 21 जून 2026 ही देखील इथे लावण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की इथे गेल्या काही दिवसापर्यंत इथले जे स्टाफ मेंबर होते त्यांचा वावर होता, शिक्षकांचा वावर होता, परंतु गेल्या काही दिवसापासून हे पूर्णपणे बंद आहे। दरवाजे सताड उघडे आहे, परंतु आतमध्ये विद्यार्थी नाही, कुठलेही कर्मचारी नाही आणि अशा पद्धतीने मोटेगावकर याने नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एका बिल्डिंगमध्ये आलिशान स्वरूपाचं असं मोठं आपलं जे संस्थान आहे ते संस्थान उभं केलं होतं। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।